सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. चला तर मग आज आपण मोड आलेल्या मुंगाचा अप्रतिम टेस्टी आणि प्रोटीनचे भरपूर असा नाश्ता घरच्या घरी कसा करायचा, चला तर मग करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मोड आलेले मूग घालून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये छान मस्त ताजा गोंड्याचा पाला घालून घेतला आहे, बघू शकता. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे. त्यानंतर सांबार घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला खुसखुशीतपणा यायच्यासाठी आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ घातल्यानंतर त्यात मिक्सरला झाकण लावून देऊया आणि मिक्सी जारमधून त्याचं पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे, बघू शकता. चला तर मग याला पातळ करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर चिली फ्लेक्स घालायचं आहे. चिली फ्लेक्स घातल्यानंतर आपण भज्याचा सोडा घालायचा आहे. भज्याचा सोडा घातल्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर बघू शकता त्याला असं फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यानंतर त्याचं बघू शकता किती पातळ मिश्रण तयार झालेलं आहे. त्यानंतर गॅसवर अप्पे पात्र ठेवलं, त्याला तेल लावून घेतलं. तेल लावून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये जे केलेलं मिश्रण आहे ते घालायचं आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. बघू शकता किती पातळ छान मिश्रण तयार झालेलं आहे. ते मिश्रण पूर्ण अप्पे पात्रात घालून घ्यायचं आहे. घातल्यानंतर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. कमी गॅसवर आपल्याला 10 मिनटं हे अप्पे होऊ द्यायचे आहे. झाकून वाफेवर शिजू द्यायचे आहे. त्यानंतर 10 मिनटं झालेले आहे, बघू शकता. आता आपल्याला अप्पे परतून घ्यायचे आहे. अप्पे परतल्यानंतर पूर्ण अप्पे परतून घ्यायचे आहे, बघू शकता. पूर्ण अप्पे असे पलटवून घ्यायचे आहे. चला तर मग पूर्ण अप्पे पलटवून घेऊया. हळूहळू पलटवायचे आहे. चला तर मग पूर्ण अप्पे तयार झालेले आहे आपले. त्यानंतर एक प्लेट घेतली, त्यामध्ये पूर्ण अप्पे काढून घेतले. त्यानंतर त्याच्यावर मस्त टमाटर सॉस टाकलं आणि गरमागरम अप्पे तयार, बघू शकता. हा उपमा पोहे खाण्यापेक्षा अप्रतिम टेस्टी असा नाश्ता तयार झालेला आहे. जर तुम्हाला हा नाश्ता करण्याची पद्धत जर आवडली असेल तर सतीश किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बघू शकता किती टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे. बघता क्षणी तोंडात टाकावं असं वाटतंय, बघू शकता. जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल